वाढत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आज सिंधुदुर्गात मोठी गर्दी आलेली आहे। मी येत आहे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर आणि पाहू शकता आपण कशा पद्धतीने ते स्नॉर्कलिंग असेल किंवा इथले समुद्रातले विविध प्रकार असतील ते पाहण्यासाठी कशा पद्धतीची मोठी गर्दी आलेली आहे। जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत। ते पर्यटक असतील ते विदेशी पर्यटक असतील, त्याचबरोबर इथे सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी होताना पाहायला मिळते। माझ्यासोबत इथे काही पर्यटकसुद्धा आहेत। बघताय आपण कशा पद्धतीने हे पर्यटक इथे आलेले आहेत। मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीचं एकूणच या राईड्स केलेल्या आहेत? आम्ही पुण्याला शिकतो आणि आम्ही वेगवेगळ्या जागेवर नाही, जसं मी नचळगाववर आहे, विदर्भावर आहे, कोणी खानदेशवरनं, कोणी मराठवाडा। कसं वाटलं मालवणमध्ये येऊन इथं एकूण राईड्स केलं? ते एकूण आमची आधीपासून फार इच्छा होती एक कोकणचं सुंदर जे निसर्ग आम्ही लहानपणीपासून ऐकत आलो आहे त्याचं दर्शन घेण्याचं, आणि आज खरंच मला असं वाटलं आहे की आपला महाराष्ट्र आज खरंच सर्व गुण संपन्न आहे आणि खरंच गोवापेक्षा कितीतरी छान वाईब तिथे आपल्याला मिळू शकतात आणि जगाच्या कीर्तीवर उंच महाराष्ट्राची मान उंचावेल असं पर्यटन आपल्या कोकणाचं आहे। नक्कीच तिथल्या मालवणी जेवणाचा आस्वाद सुद्धा तुम्ही घेतला असेल, काय वाटतं कसं वाटलं मालवणी? फार सुंदर, फार सुंदर। मी जो जेवणाचा आस्वाद घेतला तो मला एकदम सुंदर वाटला। त्यामध्ये मच्छी, चिकन आणि त्यात ब्रेकफास्टमध्ये आम्ही घावण हे खाल्लं आहे, एकदम जबरदस्त। तुम्ही काय सांगाल मालवण कसं वाटलं एकूणच फिरल्यानंतर? मालवण खरंच खूप सुंदर आहे आणि आम्ही कालपासून इथे एन्जॉय करतोय। तर सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर खूप छान वाटलं। तुम्हाला काय वाटलं, कुठून आलात तुम्ही? मी नाशिकवर नाही, मालेगाव प्रॉपरचा, पण आम्ही नवी वर्ष स्वागतासाठी मालवण आलो। इथे खूप एन्जॉय केला। तर सर्व पर्यटकांना म्हणलं की तुम्ही मालवण या, आपलं महाराष्ट्र बघा खूपच सुंदर आहे। नक्कीच जर बघताय आपण कशा पद्धतीने यावर्षी मालवणमध्ये गर्दी झालेली आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली किनारपट्टी आहे ती अशा पद्धतीने फुलून गेलेली आहे आणि इथे आल्यानंतर समुद्र स्नानाचा आनंद, त्याचबरोबर अशा पद्धतीचे विविध प्रकार असतात समुद्र ज्या स्नॉर्कलिंग असतील, स्कुबा डायव्हिंग असतील, ते पाहण्यासाठी अशा पद्धतीने मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर बघितलं तर यावर्षी सर्वाधिक पसंती ही सिंधुदुर्गला दिल्याचं पाहायला मिळते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।